आज आम्ही आज दुसरा दिवस आहे अलिबागमध्ये। तर आता आम्ही जाणार आहोत कोलवड फोर्टला आणि त्याच्यानंतर मंदिरे वगैरे तिकडे जाणार आहोत। तर आम्ही इथून डायरेक्टली टॅक्सी बुक केली आहे, तिकडे आम्हाला घेऊनही जाणार आणि घेऊनही येणार। सो मग मी तुम्हाला दाखवते की आता कसं काय आहे पुढचं नियोजन आमचं, कुठे कुठे जाणार आहे, कुठे कुठे फिरणार आहे। बघू मला किती व्हिडिओ काढायला जमतात ते मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन आणि नक्की तुम्ही पण पूर्ण हा ब्लॉग बघा शेवटपर्यंत, म्हणजे तुम्हालासुद्धा कळेल की अलिबागमध्ये फिरण्यासारखं काय काय आहे। असं की मी जास्त काही दाखवू शकत नाही कारण की अन्वी लहान आहे, त्यामुळे मग ती सारखी उचलून घे हे बोलत असते, त्याच्यामुळे मला जितकं दाखवता येईल तितकं पॉसिबल होईल तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करेल। तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। चला मग आपण आता निघूया आणि पुढचं सगळं तुम्हाला मी दाखवते। बाय। सो इथे आम्ही आता निघालो आहे, नाश्ता वगैरे झाला आमचा आणि इथे आम्ही निघालो होतो, टॅक्सीच केली होती आम्ही आणि मग आम्ही टॅक्सीने इथे निघालो होतो किल्ल्यावरती, कुलाबा किल्ला होता तिथे चाललो होतो। सो इथे ना खूप जास्त ऊन पण होतं आणि पाणी ना खूप पुढे होतं, त्याच्यामुळे ना इथून आम्ही चालत गेलो आणि इथे परत घोडागाडी आहे इकडे। सो पण इथे ना घोडागाडीचे प्राईस इतके जास्त होते ना, त्याच्यामुळे आम्ही बोललो की चला आपण ना वॉक करतच जाऊया आणि थोडीच मजा पण होईल। सो इथे मग आम्ही सगळेजण चालत गेलो आणि चिखल वगैरे सुद्धा होतं, थोडंफार चप्पल्स वगैरे पाय वगैरे खराब झाले पण काही नाही, तेवढीच मजा पण आली आम्हाला चालत जाता आणि एन्जॉय करत गेलो। सो तुम्हाला पुढे कंटिन्यू मी दाखवतेच, पुढे आम्ही काय काय बघितलं ते तुम्ही कंटिन्यू करा व्हिडिओ। आणि व्हिडिओ जर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा की तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटतो, मला नक्की सांगा। चला आता मी पोहोचते, तुम्हाला मी पुढचं दाखवते आणि तुम्हाला नक्की बघा मी घोडागाडीनं तुम्हाला दाखवते किसे। आणि बघा हा चिखल, काय की चिखल होता हा, पण आम्ही सगळेजण व्यवस्थित मस्त एन्जॉय करत चाललो होतो। सो तुम्ही पुढे कंटिन्यू करा, चला मी तुम्हाला तर दाखवते।
मग सर्व किल्ला फिरून वगैरे झाल्यानंतर इथे ना किल्ल्याच्या बॅक साईड आहे ही, आणि इथे बघा आम्ही सगळेजण असे फोटोज आणि सेल्फी वगैरे चालू होतं. तर इथे मी पण फोटोज वगैरे काढले आणि नंतर किल्ल्याच्या मेन डोअरपर्यंत आल्यानंतर तिथे ना मी फुलं गोळा केली होती. सो म्हटलं चला मी ह्याचं ना अंगठी बनवते. तुम्ही पण ही अंगठी केली का? आम्ही लहानपणी ना खूप करायचो, स्कूलला वगैरे जाताना ना आम्ही हे करत करत घेऊन जायचो. पण आता ही मी अंगठी केली आहे स्पेशल माझ्या मिस्टरांसाठी. सो ही त्यांच्यासाठी केली आहे मी. आणि इथे ना ती ना माझ्याकडून आहे ना चुकून जास्त कट झालं म्हणून ते पान त्या दांडीमध्ये ना जात नव्हतं. सो म्हणून मी ते तोडलं ते. मग इकडे त्यांनी बघितलं आणि मला तोडलेली अंगठी देतेस काय, त्याच्यामुळे मला ते मस्ती करत होते. त्यानंतर फायनली मी बनवली आणि मग मी त्यांना छान अशी अंगठी दिली, गिफ्ट केली. त्यानंतर आम्ही इथे पुढे बीचवर आलो आणि इथे आम्ही जेवण वगैरे करणार होतो. आणि इकडचं जेवण खूप छान होतं, खूप मस्त टेस्टी होतं. इथे थोडंसं आलं पण दुपारी आलो होतो ना, त्यामुळे आम्ही ना उन्हात गेलो ना, कारण की हे बघा खूप जास्त ऊन होतं आणि आम्ही खरंच खूप दमलो होतो. म्हटलं इथूनच आपण थोडा मस्तपैकी हे करू, कारण की आम्ही जिथे राहत होतो ना, म्हणजे स्टेला होतो ना, तिथून आमच्या घरापासून जवळच बीच होतो. मग आम्ही सकाळ संध्याकाळी आम्ही तिथे जाऊ शकतो. मग इथं साहिल हे हॉटेल होतं. मग इथे आम्ही मस्तपैकी फिश थाली वगैरे घेतली, तुम्हाला मी दाखवतेच थाली वगैरे. आणि त्यानंतर मग आम्ही मग पुढे काय प्लॅन झाला तर मी नक्की दाखवेन तुम्हाला. पण मला असं वाटत नाही की काय होईल, कारण की खाल्ल्यानंतर सगळ्यांना सुस्ती होते. मग त्याच्यानंतर ह्यांनी पण माझ्यासाठी फुलं आणली होती तिथे. मग मी ह्यांच्या पण अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अंगठ्या केल्या. तुम्ही पण केल्यात का अशा अंगठ्या? नक्की मला कमेंट करा सांगा. आणि हे बघा आमची आहे पापलेट थाली. आम्ही सगळ्यांनी पापलेट थाली मागवली होती आणि कोलबी फ्राय होती मस्तपैकी. ते वगैरे खाल्लं आणि खाऊन झाल्यानंतर इथेच आमचा ब्लॉग आता मी एंड करणार आहे, कारण की पुढे जाऊन मला वाटत नाही काय बनवेल वगैरे, त्याच्यामुळे मग मी इथेच एंड करते. मग इथे झालं आम्ही आता जेवून वगैरे घेतो मस्त. आणि मग तुम्हाला जर माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये. सो आज आता मी निघतो आहे. काल खूप थकली होती, त्याच्यामुळे व्हिडिओ काय बनवायला जमला नाही. खूप थकून आलो होतो, त्यामुळे काय व्हिडिओ बनवला नाही. तर आता आम्ही निघणार आहोत. तर आता निघून आम्ही इथून अलिबागच्या थोडा मार्केटमध्ये वगैरे जाऊ आणि मग तिथून मग आम्ही बोटीने घरी जाणार आहोत. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला, म्हणजे असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील. चला मग आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.